पतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी गोकुल संकटहारी. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. दुर्वासोऽमृत दुःख विमोचक दुर्वासोऽमृत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी. जय
जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि शरणागत दीना शरणागत दीना चरणी घेई करुणा दृष्टी. आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की वंदे मातरम आतापर्यंत आम्ही शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी तिथपर्यंतच म्हणत होतो, मग पुढचीही कुठचे शब्द काढले? तर ते पुढचे कुठचे शब्द काढलेले नाहीयेत. मूळचं जे गीत आहे ते जे मी आत्ता आपण म्हटलं ते म्हटलेलं आहे. आपल्या भारतीयांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर ते वैशिष्ट्य हे आहे की आपण आपल्या देशाला देश न मानता माता म्हणून मानतो. बरोबर आहे. माझ्यापेक्षा वयाने तुम्ही खूप मोठे आहात. तुम्ही कधी ऐकलं का जपानी माता की जय? गुरुजी कधी ऐकलात का अमेरिका माता की जय? तुम्ही ऐकलत का आजी कधी जर्मनी माता की जय? पण संपूर्ण जगाने हजारो वर्षांपासून काय ऐकलं तर भारत माता की, भारत माता की. हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. भारत माता की जयचा हा एक दुसरा प्रकार काय आहे तर वंदे मातरम. दुसरा प्रकार काय आहे? वंदे मातरम. आपल्याकडे वेदांमध्ये एक श्लोक आहे, एतद् देश प्रसूतस्य, या देशांमध्ये जन्माला येण्या इतकं भाग्याचं दुसरं काहीही नाही. संपूर्ण जगामध्ये काय सांगितलं जातं तर सर्वात प्रथम जे वाङ्मय निर्मिती झाली, जे काही लिखित वाङ्मय म्हणा किंवा मौखिक वाङ्मय म्हणा किंवा विचार म्हणून जो काही जगामध्ये दिला गेला तो सर्वात प्रथम जर कोणी दिला असेल तर तो आपल्या हिंदुस्थानाने म्हणजेच भारत देशाने दिलेला आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की या देशात जन्म घेणं हे कित्येक पिढ्यांच्या पुण्याईचं आपलं लक्षण आहे. आपल्याकडे कीर्तनातून आपल्याकडे सगळ्यांना सांगितलं जातं की 84 लक्ष योनी फेरी घातल्यानंतर या मनुष्य देहा आपल्याला प्राप्त होतो. सगळे कीर्तनकार आपल्या कीर्तनातून सांगतात की नाही की मनुष्य देहाची प्राप्ती कधी होते तर त्या 84 लक्ष योनीमधून फिरून झाल्यानंतर त्यातूनही तुमचं पुण्य शिल्लक असेल तर तुम्हाला नरदेहाची प्राप्ती होते. आणि मग या नरदेहाची प्राप्ती होते तर त्या नरदेहाचं सार्थक जर कुठे असेल तर साहजिकच आहे, वेदांमध्ये म्हटलेलं आहे की या नरदेहाचं सार्थक या आपल्या मातृभूमीची, या आपल्या हिंदुस्थानची, या आपल्या भारत मातेची सेवा करण्यातच आहे. आणि मग सेवा करण्यासाठी सर्वात प्रथम काय सांगितलेलं आहे? भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे सगळ्यात प्रथम नमन करा. सगळ्यात प्रथम तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल किंवा काहीही प्राप्त करायचं असेल तर समोरच्या व्यक्तीला सर्वप्रथम शरण जा किंवा त्या व्यक्तीला वंदन करा, नमस्कार करा. आणि त्याचंच 2 शब्दांमध्ये झालेलं रूपांतर काय असेल तर वंदे. वंदे. सगळे जेवून आलेत का? नाही जेवलेले का? अरे अरे, भंडारा ठेवलाय पण तो परवाच्या दिवशी आहे. पण जेवलेत ना सकाळी नक्की? आवाज जोरात येऊ दे. वंदे. असं म्हणजे मला सुद्धा वाटेल नाही तर थोड्या वेळाने तुम्ही मला बोलवायला लागाल मला खाली उतरता नाही येणार. त्यामुळे सगळ्यांनी जोरदार म्हणा वंदे. वंदे मातरम हे म्हटल्यानंतर पायाच्या नखापासून ते शिखेपर्यंत संपूर्ण सर्वांगामध्ये एक चैतन्य सळसळून जातं. तुम्ही कधी असं आहे का वंदे मातरम वंदे मातरम असं म्हटलं तर कसं वाटेल? 2 ठेवून देवाय त्याच्या असं वाटेल की नाही? पण एखाद्याने म्हटलं वंदे की आपण जोरात म्हणणार मातरम. बरोबर की नाही?
म्हणजे वंदे मातरम म्हटल्यामुळे जो काही मरगळलेपणा आहे, जो काही हरून गेल्याचा एक प्रकारची मानसिकता असते, त्या मानसिकतेतून सकारात्मक दिशेने आपला प्रवास सुरू होतो. त्याच शब्द दोन काय आहेत, तर त्यांचं नाव आहे वंदे. या वंदे मातरम मध्ये एवढी सगळी ताकद, एवढी सगळी शक्ती ही भरलेली आहे. आणि म्हणून वंदे मातरम हे संपूर्णपणे म्हटलं जावं असा अध्यादेश आपल्या भारत सरकारने गेल्याच आठवड्यामध्ये प्रस्तुत केलेला आहे. बरोबर सांगतो ना मी? वर्तमानपत्र किंवा बातम्या ज्या ऐकतात त्यांना माहितीये. आणि त्याच्यावरून गोंधळ पण काही जणांनी घातला. संपूर्ण वंदे मातरम कशाला म्हटलं पाहिजे, नुसतं आहे तेवढं ठीक आहे. आणि त्याचं कारण काय सांगायला लागले, काही कारण सांगायला लागले. एकदा कारण सांगायला सुरुवात झाली ना की त्याला अंतच नसतो. बरोबर आहे की नाही? आपण मुलाला सांगतो, जा रे बाळा, चहा करायचा होता, साखर संपली, जा ना जरा बाजारातून जाऊन साखर घेऊन ये. मग त्याला जायचं नसतं, कारण त्याला मोबाईलमध्ये बघायचं असतं. तो मोबाईलमध्ये बसलेला असतो. मोबाईल सोडून आईचं काम करायला जायचं कसं शक्य आहे? मग तो म्हणतो, अगं आई दुकान बंद असेल. अरे दुकान कसं बंद असेल? आता 4 वाजून गेलेले, दुकान बंद व्हायला काय झालंय? जा तुला. पण मग पैसे नाही दिलेस तू. हा मी पैसे देते. हा मग तू पैसे दे ना. हा अरे पिशवी घेतली का? पिशवी नाही घेतलेली. आजकाल सवय झाली सगळ्यांना, कारण दुकानदार तिकडे प्लॅस्टिकची पिशवी देतो आणि प्लॅस्टिकची पिशवी वापरून आपल्याच गटारांमध्ये ती तुंबते. गटारं तुंबतात, पावसाळ्यात चालणं मुश्किल होऊन जातं. मुंबईमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या गटारात अडकल्यामुळे एक डॉक्टर अख्खा गटारात पडून गेलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. सांगायचा मुद्दा काय, एकदा काम करायचं नसलं की कारण सांगायला सुरुवात होते. आणि मग शेवटी आई काय म्हणते, आता तो मोबाईल खाली ठेवतोयस का घालून लाटणं टाळक्यात. मग तो पटकन मोबाईल खिशात ठेवतो आणि पळतो. ही वस्तू काय, काम करायचं नसलं की त्यांना. तसं वंदे मातरमला विरोध म्हणून मग काहीही कारणं सांगितली जातात. पण अशी कारणं देणाऱ्यातले आपण कुणीही नाही. आणि म्हणून आपण मधून मधून माझ्या मागोमाग जोरदारपणे म्हणणार आहोत, वंदे वंदे. आपण शाळेत जात होतो तेव्हा शाळेमध्ये आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा पाठ केलेली आहे की नाही? काय आहे प्रतिज्ञा? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. याला महत्व आहे, प्रयत्न करेन. हा त्यांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी म्हणून मी बसून राहीन नाही, नुसतंच काहीतरी करेन नाही. मी काय करेन? प्रयत्न करेन. मध्यम. माझा भारत भारतीय जन हे माझे खरे बांधव, येथे श्रेष्ठ परंपरा विविधता देती मना गौरव. त्यांचा पायीक मी बनेन झटुनी, थोरास मानीन मी, देशाच्या हित वैभवी सुखगमे घेई प्रतिज्ञे समी. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर म्हटल्यानंतर मोठ्याने समर्थ म्हणायचं, कारण रघुवीर समर्थ आहे. बालाजीच्या मंदिरात आपण बसलेलो आहोत, त्यामुळे सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? रघुवीर म्हणजेच बालाजी. जय जय रघुवीर. आपण जसे सक्षम असू त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. बीज माता या नावाने कोण ओळखलं जातं? त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे पंतप्रधानांकडून. काय त्यांचं वैशिष्ट्य? त्यांनी आपल्याकडचं भारतीय ऋषी मुनींनी जे काही बीज निर्माण केलं, जी बीज आता लयास जायला लागलेली आहेत, ती त्यांनी साठवणूक केली आणि शेतकऱ्यांना ते देऊन पुन्हा त्याची साठवणूक केली. त्यामुळे त्यांना बीज माता म्हटलं जातं. कोणाला म्हटलं जातं बीज माता?
चालवा बरं, मोबाईल बघताय ना, गुगलमध्ये सर्च करा बीजमाता म्हणून पद्मश्री कुणाला मिळाली आणि सांगा मला. म्हणजे मग तुम्ही पण जागे राहाल, तुमचं पण लक्ष माझ्याकडेच राहील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तर बीज माता दिलं याचं कारण ते आहे सस्य श्यामलाम. सस्य या शब्दाचा अर्थ आहे बीज. आणि तुकाराम महाराजांनी तर आपल्याला सांगितलेलंच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपल्याला शुद्ध बीज असेल तर जी फळं मिळणार ती रसाळ आणि गोमटी मिळणार. आपल्याकडे अवर्षण झालं म्हणजे पाऊसच पडला नाही तर दुष्काळ होता. आपल्याकडे भरपूर पाऊस पडला तरी सुद्धा दुष्काळ होतो. पण या दोन्ही स्थितींमध्ये सुद्धा आपली बीज ही टिकून राहतात. याचं कारण त्याच्यावरती कसा संस्कार करावा, कसं करावं, हे हजारो वर्षांच्या परंपरेमध्ये आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे. नवे नवे दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा हे सांगितलेलं आहे. त्या बीजाची जपणूक कशी करावी, सस्य ह्या शब्दाचा अर्थ तो आहे. मग हे बीज शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपल्याला शाळेमध्ये कविता होती, आम्हाला नव्हती पण या पुढच्या पिढ्यांना होती. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कस रुजाव बियाण माळ राणी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कस रुजाव बियाण माळ राणी खडकात. माळ राणी खडकावरती कितीही बीज पेरलं तरी त्याचा काही उपयोग आहे का? नाही. आणि म्हणून आपल्याकडे सगळ्या साधू संतांनी, थोर ऋषींनी काय सांगितलं? मनाची मशागत पहिली सांगितली. आधी आधी मन घेई हाती तोच गणराज गणपती. मन आपलं असलं पाहिजे. मन शुद्ध बीजापोटी मन आपलं चांगलं असेल तर त्याप्रमाणे आपल्या मनात सुद्धा सकारात्मकता येत असते आणि त्या सकारात्मकतेतून आपलं संपूर्ण आयुष्य असतं ते सुखी किंवा समृद्ध होत असतं. आणि जर नकारात्मकता असेल तर काय होतं? तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे हा झुंजार झुंजू कैसा. अरे मग तू झुंजा नाही तर मग पळून यायचं ना परत. अहो पळून कसा येणार? त्या घोड्याच्या रिकिबीत माझे पाय अडकले होते. अरे मग घोडा दामटून यायचा ना, कसं येणार? पायच अडकले होते. म्हणजे रडायचं एकदा ठरवलं की सगळी अनुकूलता असून सुद्धा माणसं रडतच राहतात. आणि म्हणून मनाची मशागत सांगितली. आणि त्याचप्रमाणे शेतीची सुद्धा योग्य तऱ्हेने मशागत केली पाहिजे. ती मशागत कशासाठी? तर सुफलाम देणारा सस्य म्हणजे बीज निर्माण करण्यासाठी. आणि त्या बीजामुळे आपलं सगळ्यांचं, संपूर्ण समाजाचं नवे नवे, संपूर्ण देशाचं नवे नवे, संपूर्ण जगाचं सौख्य त्याच्यावरती अवलंबून आहे. हे आपल्या ऋषीमुनींनी जाणलेलं होतं. सस्य श्यामलाम. श्यामल याचा अर्थ काय? सावळ्या रंगाचा. ढग कसे असतात? ढगाला श्यामल म्हणतात. ढग कसे असतात? सावळे असतात. तेच ढग पाणी देतात. आता बघा आकाशात पांढरे शुभ्र ढग आहेत, ते पाणी पाऊस देणार आहेत का? नाही देणार आहेत. मग श्यामल वर्णाचा असतो म्हणजेच तो कसा असतो? दयार्द्र असतो. म्हणजे पाण्याने भरलेला असतो. जो पाण्याने भरलेला आहे, ज्याच्याकडे मुळात काहीतरी आहे तोच दुसऱ्याला देऊ शकतो की नाही? तसं आपल्या देशाने, आपल्या ऋषी मुनींनी अशी काही संस्कृती निर्माण केलेली आहे की आपल्याला दुसऱ्याकडून काहीही घेण्याची आवश्यकता नाहीये. आपल्या ऋषी मुनींनी आपल्या देशामध्ये सगळ्याच निर्मिती केलेली आहे. फक्त झालंय कसं की आपण ते विसरून गेलेलो आहोत. समर्थ रामदास स्वामी शहाजी राजांना भेटले तेव्हा शहाजी राजांनी स्वतःचं राज्य स्थापन करण्याचं ठरवलं होतं. पण त्यांना काही कारणाने अपयश आलेलं होतं आणि ते थोडेसे निराश झालेले होते. समर्थ रामदास स्वामींनी शहाजी राजांना उपदेश केला. मध्ये जयाच्या घरी
रोज मिष्टान आहे, तरी तोची तो का परांनास साहे. स्वतःच्या कृतीने कृतांतास जाई, तया येरका कोणी गोठ्यात पाळी. जया आपुले स्वत्व काही कळेना, जया अंगी सामर्थ्य तेही वळेना. असा संभ्रमी काय सम्राट होई, जगी जन्म घेई मरुनीच जाई. शहाजी राजांनी हे लक्षात घेतलं. जिजाऊबाई साहेब आणि शिवाजी महाराजांना त्यांनी पुण्यामध्ये पाठवलं, त्यांच्या बरोबर दादोजी कोंडदेवांना पाठवलं. काही लोकांना हे पसंत नाहीये, त्यामुळे दादोजी कोंडदेवांचा पुतळा पुण्यामधून हटवला गेला. तो पुन्हा बसवला गेला पाहिजे, कारण दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ महासाहेब यांनी शिवरायांवरती संस्कार केले आणि त्याच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. काल आपण सगळीकडे जोशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उदो उदो केला, पण ह्या गोष्टी किती जणांनी लक्षात ठेवल्या? सस्य श्यामलाम, श्यामल म्हणजे ज्याला देऊ शकतो तो देणारा, असं बीज देणारी ही कोण आहे? ही आमची धरती माता आहे. मग ही धरती माता सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. मग म्हटलेलं आहे शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम. यामिनी या शब्दाचा अर्थ आहे रात्र. शुभ्र ज्योत्स्ना, शुभ्र शब्दाचा अर्थ माहितीये, धवल पांढरा स्वच्छ. शुभ्र ज्योत्स्ना याचा अर्थ चांदण. पुलकित यामिनीम म्हणजे आमच्या भारत मातेच्या इथल्या रात्री अशा आहेत की ज्या आपल्या शुभ्र चांदण्यांनी सगळ्या धरती मातेच्या नवे नवे सगळ्या प्राणी मात्रांना पुलकित करून सोडतात. असं पुलकित करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे. तुम्हाला माहितीये का, पौर्णिमेच्या दिवशी आपण कधी घेतलाय का त्या चांदण्याचा आस्वाद? तो आस्वाद आपण घ्यावा म्हणून आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. आणि आता येणारी पौर्णिमा कोणती आहे? होळी पौर्णिमा आहे ना. ती त्या शुभ्र चांदण्याचा अनुभव आपण घ्यावा याच्यासाठी साजरी करायची आहे. मग त्याच्यासाठीच्या मागच्या बाकीच्या कथा सगळ्या आहेतच. तुम्हाला नागपूर महानगरपालिका माहितीये, आता सगळीकडे निवडणुका झाल्या. नागपूर महानगरपालिकेने काय ठराव केला? पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे चतुर्दशी, पौर्णिमा आणि पुन्हा पुढची प्रतिपदा, या दिवशी आकाशामध्ये पूर्ण चंद्र असतो आणि म्हणून या दिवसांमध्ये त्या चांदण्याचा आस्वाद सगळ्यांना घेता यावा म्हणून स्ट्रीट लाईट म्हणजे रस्त्यावरचे दिवे ही महानगरपालिका बंद ठेवते. का? तो अनुभव आपण सगळ्यांनी घ्यावा म्हणून. तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आपल्याच भारतवर्षामध्ये हे आपल्या सगळ्यांना अनुभवाला येईल. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम. यामिनी म्हणजे रात्र. काय लोक नावं ठेवतात तो काही काही वेळेस. आता एकाने आपल्या मुलीचं नाव ठेवलं श्लेष्मा. काय नाव ठेवलं? श्लेष्मा. कारण संस्कृत कधी शिकवलं गेलं नाही, डेड लँग्वेज म्हणून आपणच ती टाकून दिली. आता म्हणून लक्षात ठेवा, आता सगळे सरकारी अधिकारी आपल्याला घरोघरी फिरणार आहेत आणि फिरून आपल्याला विचारणार आहेत की तुम्हाला कोणत्या भाषा येतात. आपण सहजतेने मराठी, हिंदी, इंग्रजी सांगणार आहोत, पण त्याच्या बरोबर संस्कृत देखील सगळ्यांनी सांगायची आहे. बुवा आम्हाला संस्कृत येत नाही असं बिलकुल म्हणू नका, कारण मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना रामरक्षा येते. येते की नाही रामरक्षा? नक्कीच येते. तुम्ही संस्कृत मधले श्लोक म्हटलेत की नाही, कीर्तनाची सुरुवात करताना मी 7-8 श्लोक म्हटले, ते सगळे तुम्हाला येत होते. ते श्लोक तुम्हाला संस्कृत मधले येतात, संस्कृत मधली सुभाषित येतात, तुम्हाला रामरक्षा म्हणता येते. मग संस्कृत येत नाही असं म्हणू नका. संस्कृत येतं असं 4 भाषा सांगा, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत. वर्षभरात येतीलच ते विचारायला, तेव्हा हे नक्कीच सांगा. सांगत काय होतो मी, एकाने आपल्या मुलीचं नाव ठेवलं श्लेष्मा. आता श्लेष्मा या शब्दाचा अर्थ माहितीये का तुम्हाला? श्लेष्मा या शब्दाचा अर्थ असा आहे की गरीब माणूस श्लेष्मा भिंतीवर फेकून देतो आणि माझ्यासारखी माणसं काय करतात, तो श्लेष्मा आहे ना, तो आपल्या रुमालामध्ये घेतात आणि खिशात ठेवतात. आणि गरीब माणूस काय करतो, तो श्लेष्मा हातात घेतो आणि
भिंतीवरती टाकून देतो. श्लेष्माचा अर्थ कळला? मुलीचं नाव ठेवाल परत कधी श्लेष्मा? पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम फुल्ल कुसुमिता द्रुमदल शोभिनीम. फुल्ल कुसुमिता, कुसुम म्हणजे फुलं, फुल्ल म्हणजे फुललेली, फुल्ल कुसुमिता. द्रुम, द्रुम म्हणजे कल्प म्हणजे वृक्ष. द्रुम दल, दल म्हणजे समूह, सगळ्यांचं एकत्रीकरण. असे म्हणजे आमच्या इथे वृक्ष इतकी सुंदर आहेत की त्यांच्यावरती सुंदर सुंदर फुलं येत असतात की त्याच्यामुळे सगळं वातावरण हे सुगंधित होऊन जात असतं. बकुळीचं झाड आपण बघितलं की नाही सगळ्यांनी? बकुळीच्या परिसरात तुम्ही फिरलात तर तुम्हाला सगळीकडून छान बकुळीचा वास येतो. सुरंगीची फुलं बघितलीत का तुम्ही? सुरंगीच्या झाडाच्या आसपास कधी गेलात तर सुंदर सुरंगीचा वास येतो. आत्ताच्या वेळेस रातराणी जर कुणाच्या परसात कुंडीत जरी लावलेली असली तरी तिथे आजूबाजूला सगळीकडे रातराणीचा वास असतो. फुल्ल कुसुमिताम द्रुमदल शोभिनीम. अशा तऱ्हेने हे भारत माता अशा तऱ्हेने तू फुलांनी फळांनी डवरलेली आहे, शोभून आहेस. फुल्ल कुसुमिताम द्रुमदल शोभिनीम सुहासिनीम. तू कशी आहेस? तर सुंदर हसणारी आहेस. सुंदर हसणारी आहेस की नाही? नाहीतर आपल्या दूरदर्शनवर आपण नको नको त्या सिरियल बघत असतो. म्हणजे काय? काही नाही, ती कोण असते ती खाष्ट, ती अशी हसत असते आणि असं पण कोणी हसत असतात. मग ह्याला सुमधुर हसणं म्हणतात का? नाही म्हणत. मग सुमधुर हास्य म्हणजे कसं? छानपैकी गोड हसल्यानंतर. लहान मुल बघा कसं छान वाटतं की नाही हसल्यानंतर, आणि आपण पण त्याला हसवत असतो की नाही, आणि तो हसल्यानंतर आपल्याला सुद्धा आनंद वाटत असतो. त्याला सुमधुर म्हणतात. सुमधुर. आणि भाषिणी, भाषण म्हणजे बोलणं. बोलणं ज्याचं चांगलं आहे की नाही, असं म्हटलेलं आहे की जो चांगला बोलू शकतो त्याचं शेण देखील विकलं जातं, आणि जो चांगला बोलू शकत नाही तो सोनं विकायला बसला तरी सोन्याचा एक कण सुद्धा विकला जात नाही. म्हणून आपलं बोलणं कसं असलं पाहिजे? सुमधुर असलं पाहिजे. आपलं बोलणं कसं असलं पाहिजे? सुमधुर असलं पाहिजे. सुमधुर भाषिणी. असं भाषा आपल्याकडे कित्येक भाषा आहेत. आजची तारीख काय आहे? 20 फेब्रुवारी. उद्याची तारीख काय आहे? 21 फेब्रुवारी. उद्याच्या दिवसाचं महत्व माहितीये का आपल्याला? उद्या मातृभाषा दिन आहे. आपण ज्या मातृभाषेत, प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असते. आपल्या सगळ्यांची मातृभाषा मराठी आहे, काहींची गुजराती आहे, काहींची मारवाडी आहे, काहींची तामिळ आहे, तेलुगू आहे. आपल्याकडे भाषा सुद्धा विविधता आहे. तर त्या सगळ्यांनी उद्याच्या दिवशी आपल्या मातृभाषेत अस्खलितपणे बोललं पाहिजे. नाहीतर आपण आजकाल मराठी बोलतो. तुम्हाला सांगतो, मराठी लँग्वेज इतकी डिफिकल्ट आहे ना. कळलं ना तुम्हाला? म्हणून हसलात तुम्ही, बरोबर आहे की नाही? पण असं आपण सहजतेने बोलतो की नाही, की मराठी लँग्वेज इतकी डिफिकल्ट आहे, सहज बोलून जातो आपण. म्हणून उद्याच्या दिवशी एकही परभाषेतला शब्द येणार नाही आपल्या मातृभाषेच्या जीवात. आणि समजा समोरचा मारवाडीत बोलतो, त्यांनी मारवाडीतच बोलायचं. मराठी माणसांना तरी कळणार कधी मारवाडी शब्द? वाक्यरचना करणार कशी? गुजराती ज्याची मातृभाषा आहे त्याने उद्याच्या दिवशी गुजरातीतच बोलायचं. समोरच्याला कळू द्या, त्याने विचारू द्या त्याला दोनदा, काही हरकत नाही, पण मातृभाषेतच बोलायचं. आणि जो इंग्लंड अमेरिकेत जन्माला आलाय पण इथे आलाय चुकून, त्याने इंग्लिश मध्ये बोलायला हरकत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सुमधुर भाषिणीम सुहासिनीम. सुमधुर भाषिणीम. आणि ती कशी आहे? सुखदाम. सगळ्यांना सुख देणारी आहे. बरोबर आहे की नाही? देवी माता नेहमी कशी असते? ती सुखदायिनी असते. देव कसे असतात? सुख देणारे असतात. जो देणारा असतो ना त्याला देव म्हटलेलं आहे. बरोबर आहे की नाही? देणाऱ्याला देव म्हटलेलं आहे. सुखदाम, वरदाम. वर देणारी आहे ती. वर देणारी आहे म्हणजे चांगलं हवं तुझं. आपण नेहमी आशीर्वाद घेतो आणि वर द्या असं सांगतो. बरोबर आहे की नाही? मग तो व्हॉट्सअप मध्ये आपण एक जोक ऐकत असतो की एका मुलाला देव प्रसन्न झाला. देव म्हणाला तुला पाहिजे तो वर माग. हा म्हणाला देवा मला वर नको, वधू पाहिजे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
वरदाम म्हणजे वर देणारी, तुझं चांगलं होवो, तुझं कल्याण होवो असं म्हणणारीच, त्यांना वरदाम मातरम वंदे. अशा तऱ्हेने या भारतभूचं वर्णन या गीतामध्ये आलेले. पुढचे शब्द काय आहेत? कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले, कोटी कोटी भुजे धृत खर कर वाले, के बोले मा तुम्ही अबले, बहुबल धारिणीम नमामि तारिणीम, रिपुदल वारिणीम मातरम वंदे. म्हणजेच काय की तू कशी आहेस तर कोटी कोटी भुजा, म्हणजे तुझे हात कोटी कोटी भुजावाली आहेस तू. कोटी कोटी भुजे धृत खर करवाले, कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले. आपल्याला माहितीये की नाही, सकाळच्या वेळी आपल्या सगळ्यांना पक्ष्यांचा सुंदर कलकलाट चाललेला असतो आणि त्याच्यामुळे जाग येते आपल्याला. आणि मग बऱ्याच वेळा आजी झोपलेली असते आणि नाती तिकडे मस्ती करत असतात. काही काही नाती असा कागदाची घडी करतात आणि आजीच्या कानाची असा फटकन वाजवतात, हो की नाही? पुंडली खरदा हरी विठ्ठल. आणि मग आजी म्हणते, अगं कलकलाट करू नका ग. तो कलकलाट नाही तर छानपैकी सगळे, आता आपण सगळे मिळून कलकलाट करणार आहोत. काय कलकलाट केला आपण? वंदे. सगळ्यांच्या कोटी कोटी कंठातून काय आवाज येतो? तो वंदे मातरम, भारत माता की जय. आणि तू भारत माते कशी आहेस? सहस्त्र भुजांनी युक्त आहेस आणि बहुबल धारिणी आहेस. तुझ्याकडे शक्ती देखील भरपूर आहे, बहुबल धारिणी. आणि अशी असताना हे भारत माते, तुला अबला कोण म्हणेल? तुला कोणी अबला म्हणू शकेल का? देवीला आपण म्हणतो का? आपण स्वतःला म्हणतो की आम्ही अबल आहोत, आम्हाला सबल करण्याची शक्ती देवी माते तुझ्यामध्ये आहे किंवा देवा तुझ्यामध्ये आहे, ती शक्ती तू आम्हाला दे. असं आपण देवाला पण म्हणत असतो की नाही? बहुबल के बोले मा तुम्ही अबले. अशी तू बहुबल धारिणी असताना हे माते तुला अबला कोण म्हणेल? बहुबल धारिणी नमामि तारिणीम, तुला आम्ही नमस्कार करतोय. कोण आहेस तू? तर तारण करणारी आहेस. आमच्यावरती संकट आल्यानंतर त्या संकटाचं निवारण करणारी माते दुसरी तिसरी कोणी नसून तूच आहेस. तारिणी नववसन धारिणी, तारिणी नववसन धारिणी, तारिणी नववसन धारिणी, तारिणी नववसन धारिणी. वात्सल्य हृदयी धरुणी, वात्सल्य हृदयी धरुणी, करी दया स्वजनी, तारिणी नववसन धारिणी, तारिणी नववसन धारिणी. वात्सल्य हृदयी धरुणी, करी दया स्वजनी, तारिणी नववसन धारिणी, नववसन धारिणी, नववसन धारिणी. अशी तू आमचं तारण करणारी आहेस, तारिणी आहेत. नववसन धारिणी म्हणजे नवीन नवीन कपडे सजवणारी आहेत, बरोबर आहे की नाही? आता होळी आली म्हणजे वसंत ऋतू सुरू झाला. बघा सगळीकडे झाडांना पालवी फुटलेली आहे आणि ती कोवळी पालवी, किती रंग त्याचे सांगावेत. म्हणजे जणू त्या सृष्टीने नवीन वस्त्र धारण करायला सुरुवात केली आहे. बघा पावसाळा आल्यानंतर सगळ्याभर एक तऱ्हेचं नवीन त्या सृष्टीचं रूप आपल्याला दिसायला लागतं. अशा तऱ्हेने या वंदे मातरमचा अर्थ आपण आपल्या हृदयामध्ये जर भिनवून घेतला तर आपल्या भारत मातेला अबला म्हणायला कोणी धजावू शकणार नाही. हे भारत माते तू कशी आहेस? तुम्ही विद्या, तुम्ही धर्म. आम्हाला विद्या दान करणारी, धर्म शिकवणारी कोण आहेस? तर भारत माते तूच आहेस. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म. आमच्या हृदयातलं मर्म जर काय असेल तर हे भारत माते तूच आहेस. तुम्ही हृदय, तुम्ही मर्म. त्वमहि प्राणा शरीरे, आमच्या शरीरातलं प्राण जर काही असेल तर हे भारत माते तू आहेस किंवा तुझ्यामुळेच आमच्या शरीरामध्ये प्राण आहे.
आणि हृदये तुम्ही मा भक्ती, तुझी भक्ती आमच्या हृदयात आहे. आणि जशा मंदिरांमध्ये निरनिराळ्या देवतांच्या प्रतिमा उभ्या आहेत, त्याप्रमाणे आमच्या हृदय मंदिरामध्ये हे भारत माते तुझीच मूर्ती स्थापिली आहे. अंतरात मातृभूची मूर्ती स्थापिली. अंतरात मातृभूची मूर्ती स्थापिली. अंतरात मातृभूची मूर्ती स्थापिली. शक्ती बुद्धी संपदा तिलाच अर्पिली. शक्ती ही तिची कीर्ती मान्यता. तिच्या सुखात सौख्य वैभवात धन्यता. संचरू जगीत रूपितात जोगवा. आपला समाज नेऊ परम वैभवा. मना मनात जागवा मंत्र हा नवा. आपला समाज देऊ परम वैभवा. शक्तिशील ज्ञान ध्येय निष्ठ एकता. करुत जीव जीवनात त्याग बंधुता. व्यक्ती व्यक्ती घडविणे मार्ग हा भला. अधरा बुधावतात आचरू करा. संत वाढवून राष्ट्र धर्म वाढवा. आपला समाज देऊ परम वैभवा. मना मनात जागवा मंत्र हा नवा. अशा तऱ्हेने भारत माता तू आहेस. आणि मग पुन्हा पुढे म्हटलेलं आहे की तू कोण आहेस? त्वं ही दुर्गा दशप्रहरण धारिणी. आम्हाला 10 हातांचं बळ देणारी दुर्गा माता कोण आहेस? तर तू आहेस. कमला कमलदल विहारिणी. कमला म्हणजे काय? लक्ष्मी. लक्षात घ्या, टेबलाच्या वरून येते ती लक्ष्मी आणि टेबलाच्या खालून येते ती अवदसा. त्यामुळे अवदसा कधी आपल्याकडे येऊ देऊ नका. लक्ष्मी आपल्याकडे द्या. आणि म्हणून आपल्या घरच्या भगिनींना आपण लक्ष्मी म्हटलेलं आहे. आणि लक्ष्मी अशासाठी म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे सुद्धा दुर्गेची शक्ती आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, आपला पती जर कुमार्गाला लागलेला असेल तर सती सावित्रीचा वसा आपण धारण केलेला आहे. आणि त्यानुसार परमार्गाला गेलेला आपला नवरा, त्याला आपण सन्मार्गावर आणण्याची शक्ती प्रत्येक भगिनीत आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रत्येकाला जो जो म्हणून उपयोगी पडणार आहे त्याला आपण माऊली म्हटलेलं आहे. जसं भारत देशाला माता म्हटलेलं आहे आपण, तसं ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलेलं आहे. रामदास स्वामींना सुद्धा माऊली म्हटलेलं आहे आपण. बरोबर आहे ना? आणि बघा, फक्त एक स्त्री सोडून बाकी सगळ्यांना आपण आपल्या आई बहिणीची वागणूक दिली पाहिजे. एक स्त्री सोडून ती कोणती आपल्याला सगळ्यांना माहितीये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. अशी बहुबल धारिणीम नमामि तारिणीम रिपुदल वारिणीम. रिपुदल, त्या सगळ्या सैन्याचा नाश करणं म्हणजे कोण हो? म्हणजे तुम्ही आम्ही सगळे. पाकिस्तानचे सैनिक पाठीवरती दारुगोळा घेऊन पॅराशूटच्या साह्याने आपल्या पंजाबच्या सीमेवरच्या ऊसाच्या वावरामध्ये उतरली. ऊस हा 6-7 फूट, माझ्यापेक्षा 1 फूट उंच असे सगळे ऊस झालेले होते. त्याच्यात हे छत्रीधारी सैनिक उतरले. हे सगळे छत्रीधारी सैनिक उतरले आणि आपल्या देशातल्या जनतेने बघितलं ना, रे हे काय, हे काय, अरे हा तर पाकिस्तानचा सैनिक आहे, त्याच्या पाठीवरती दारुगोळा दिसतोय आणि ते आपल्या शेतात उतरलेत. काय केलं आपल्या जनतेने? त्यांनी असा नाही विचार केला, अरे आता ऊस तोडणीला आलेला आहे, आता कारखान्याची माणसं येतील आणि मग ऊस तोडणीला जातील, गाळप नाही. आपला देश पहिला वाचला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या ऊसाच्या शेताला आग लावून दिली. आणि आगीच्या ज्वाळा इतक्या भडकल्यानंतर पाठीवरती दारुगोळा असणारे सगळे सैनिक फटाफट फटाक्यासारखे फुटायला लागले. त्यातूनही काही धावपळ करत जे बाहेर आले
त्यांना त्या आपल्या तिकडच्या माता भगिनी सगळे आपले बांधव लहान पोरांपासून 80 वर्षाच्या वृद्धांपर्यंत हातामध्ये काठी घेऊन घडान घेणं देखता आधा घडान घेणं देखता आधा क्रांग धादा किडतक गदिगन धा क्रांग धादा किडतक गदिगन धा घडान घेणं देखता आधा धा किडतक धुम किडतक धीनता दान तत धा किडतक धुम किडतक धीनता दान तत धीगीत गे गे न गे 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 धातीता धातीता किडतक गदिगन था किडतक गदिगन था घडान घेणं देखता आधा बघता बघता शत्रूचं सैन्य आपल्या सर्वसामान्य नागरिकांनी नाहीस केलं. या गोष्टीला आजच्या दिवशी 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. भारत माता की वंदे. सर्वसामान्य माणूस अशा तऱ्हेने शत्रूच्या वरती विजय मिळवू शकतो. सर्वसामान्य माणूस म्हणजे काय तर आपण सर्वजण. मग आपण सर्वजण म्हणजे कोण? आपण सर्वजण म्हणजेच भारत माता. आणि अशा तऱ्हेने ती भारत माता बहुबलधारिणी आहे आणि म्हणून ती रिपुदल वारिणी सुद्धा आहे. आणि म्हणून हे माते आम्ही तुला वंदन करत आहोत. तू पुन्हा पुढचं वर्णन आहे. कशी आहे? श्यामलाम, अत्यंत शांत आहेस, सावळी आहेस, सगळ्यांना देणारी आहेस. सरलाम, सरळ आहेस, वाकडी नाहीयेस. पु ल देशपांडेंना एकदा विचारलं की काय अरे आपल्याकडे म्हणे म्हणण्याची पद्धतच आहे, ती मुलगी आहे ना ती सरळ वळणाची आहे. ती जर सरळ आहे तर मग वळणाची कशी, आणि वळणाची आहे तर सरळ कशी? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सरलाम सुस्मिताम. सुस्मिताम मगाशी आपण बघितलं की सुंदर सुहास्य करणारी. ते मोनालिसाचं चित्र जगभर फेमस आहे का? कारण तिने फक्त स्मित हास्य केलेलं आहे म्हणून. आणि ते बरोबर त्या चित्रात त्या चित्रकारांनी उतरवलं. सुस्मिताम भूषिताम. भूषिताम आपल्या देवीच्या अंगावरती दागिने किती आहेत, आणि म्हणून आपल्या गृहिणींच्या अंगावरती सुद्धा आपण दागदागिन्याने तिला मडवत असतो. लक्षात घ्या, सोन्याचे दागिने कमरेच्या वरती आहेत आणि चांदीचे दागिने कमरेच्या खाली चांदीचे दागिने आहेत. आपल्याकडे राजस्थानच्या वाळवंटामधला आपला जो समाज आहे त्या समाजातल्या महिलांच्या पायामध्ये एवढे एवढे जाड चांदीचे काय म्हणतात त्याला, हा ते असतात. आणि आपल्याला या लबाड लोकांनी सांगितलं काय की हो ती स्त्री आहे ना, ती स्त्री पळून कुठे लांब जाऊ नये म्हणून तिच्या पायामध्ये अशी बेडी अडकवलेली आहे. लक्षात घ्या, राजस्थान मधल्या वाळवंटात राहणाऱ्या आपल्या माता भगिनींच्या पायातच ते तोडे आहेत जाड चांदीचे. आपल्या महाराष्ट्रातल्या भगिनींच्या नाहीयेत. कारण लक्षात घ्या, इथे वाळवंट आहे, प्रचंड उष्णता आहे. चांदीमुळे पायामध्ये किंवा शरीरामध्ये शीतलता निर्माण होते आणि सोन्यामुळे उष्णता निर्माण होते. आणि पायामध्ये चांदी अशासाठी आहे की उष्णतेची सुरुवात तिथून होते आणि म्हणून ते तिथेच उष्णता ती शमली जावी म्हणून ते पायामध्ये तोडे आहेत. स्त्रियांवरती बघा तुमचा हिंदू समाज कसा हे करत असतो. म्हणताना भारत माता म्हणतो, सगळ्या माता भगिनी आमच्या माता आहेत असं म्हणतो, पण त्यांच्या पायामध्ये बेडी अडकवलेली असते असं आपल्याला खोटं शिकवलं गेलं आजपर्यंत. तर लक्षात घ्या, हे सगळं आहे भूषिताम. सगळ्या तऱ्हेच्या दागदागिन्यांनी तू मडलेली आहेस. धरणीम भरणीम. धरणीम म्हणजे तू धारण करणारी आहेस आणि भरणीम म्हणजे तू भरण पोषण करणारी आहेस. आणि अशी ही भारत माते तू अत्यंत सुंदर आहेस. अशा भारत माते मी तुला पुन्हा पुन्हा वंदन करतो. आणि अशा भारत माते तू सतत स्वतंत्र राहावीस याच साठी मी माझा देह अर्पण करत आहे. परम वैभवम ने तुम्ही येतात स्वराष्ट्रम. या देशाला वैभवाच्या सर्वोच्च शिखरावर बसण्यासाठीच मी प्रयत्न करेन हे लक्षात घेण्यासाठी म्हणून वंदे मातरम
हे गीत लिहिलं गेलं आणि ते गीत लिहिण्यामागची प्रेरणा कशी होती ते आपण आता पुढच्या अर्ध्या तासात बघूया. पूर्वरंग इथेच संपलेला आहे आणि आता बुवांना हार घातला जाईल आणि सगळ्यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ही व्यक्ती बंगालमध्ये जन्माला आली. कलेक्टर ते बंगाल प्रांताचे झालेले होते, पण तरी सुद्धा ते तिथे एक मासिक चालवत असत. 1850 साली तिथले कवी होते, त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती गीत लिहिण्याची आणि त्याच्यामध्ये बंकिमचंद्रांना काव्याचं पहिलं पारितोषिक मिळालेलं होतं. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, आपल्या सगळ्यांना काय शिकवलं जातं? बंकिमचंद्र चटर्जी, बरोबर आहे की नाही? चटर्जी हा इंग्रजांना उच्चार करता येत नाही ना म्हणून झालेला शब्द आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी मुंबईत राहतो, तिकडे एक सायन नावाचं स्टेशन आहे. तर ते सायन नाहीये, खरं त्याचं मूळचं नाव आहे शिव आणि ते शिव असा उच्चार इंग्रजांना करता येत नव्हता आणि त्याचं सायन झालं. तसंच मी गुजरात सीमेवरती विरार पासून तिकडे शिरगाव नावाचं गाव आहे, तर ते शिरगाव त्याचं सारीगम झालं कारण ह्यांना उच्चार करता येत नाहीत. कारण काय माहितीये का, ही इंग्रज लोक आहेत ना, ती ओठाला ओठ लावत नाहीत स्वतःच्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि असे अपभ्रंश होतात. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय बंडोपाध्याय त्यांचं बॅनर्जी झाले आणि आपल्याला माहितीये की आपलं वंदे मातरम हे राष्ट्रगान आहेत, पण राष्ट्रगीत ज्यांनी लिहिलं ते रवींद्रनाथ ठाकूर आहे. ठाकूर शब्द त्यांना उच्चारता येत नव्हता म्हणून ते ठाकूर ठाकूरचं टागोर झालं आणि आपण पण टागोर म्हणायला लागलो. तर बंकिमचंद्रांचा जन्म झाल्यानंतर उपजतच त्यांना काव्याची प्रतिभा होती आणि त्यातूनच ते त्यांचं जन्मगाव होतं तिथे त्या नदीच्या काठावरती बसलेले होते आणि काठावर बसलेले असताना साहजिकच आहे त्यावेळेस आपला देश पारतंत्र्यात होता. आपल्या सगळ्यांना माहितीये आपला देश पारतंत्र्यात जायला सुरुवात कुठून झाली, तर 1757 साली प्लासीची लढाई झाली. ती प्लासीची लढाई तिथे बंगालमध्ये झाली आणि तिथून ईस्ट इंडिया कंपनीचं आपल्या देशावरती राज्य आक्रमण व्हायला सुरुवात झाली आणि सुरुवात म्हणजे नेमकी कुठून झाली होती, तर बंगाल प्रांतामधून झालेली होती. आणि बंगाल प्रांतामधून सुरुवात झाल्यानंतर आता या वेख्यातून बाहेर कसं पडावं याच्या तऱ्हेचा विचार सगळ्यांच्या मनामध्ये सुरू होता. आणि त्याच वेळेस यांना देखील असं वाटत होतं, इंग्रजी शिक्षण घेऊन ते कलेक्टर झालेले होते त्यांच्या जिल्ह्याचे, पण तरी सुद्धा मनामध्ये उपजतच असलेली जी स्वातंत्र्याची उर्मी होती ती काही स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या सगळ्यांना माहितीये आर्य चाणक्यांनी म्हटलेलं आहे की स्वतंत्र होण्यासाठी आत्मा सुद्धा देहाचं देखील बंधन बाळगत नाही, तो स्वतंत्र होण्यासाठी उत्सुक असतो. तसं आपण सुद्धा स्वतंत्र व्हायला पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये होती. आणि एकदा ते असेच गंगेच्या काठावरती तिथे बसलेले होते. सगळ्यात लक्षात घ्या, आपल्या भारतीयांचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे, तर आपल्या गावाजवळचा नाला असेल, ओढा असेल, नदी असेल, झुळझुळ वाहणारं पाणी असेल, तरी सुद्धा त्याला आपण गंगा म्हणतो. गोदावरीला सुद्धा आपण काय नाव दिलेलं आहे, दक्षिण गंगा. म्हणजे गंगे इतकं पवित्र दुसरं काही नाही आणि ते पावित्र्य आपल्याकडे यावं ही म्हणून बघा, नळाखाली आंघोळ करत असताना सुद्धा आपण काय म्हणत असतो, गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. लग्न लागत असताना सुद्धा भटजी म्हणत असतात, गंगा सिंधू सरस्वती च यमुना. पुढचं म्हणत नाही तर कोणीतरी लग्नाला उभे राहायचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. गंगेचं इतकं, त्या गंगेच्या काठावरती ते बसलेले होते. म्हणजे तिथे त्यांच्या गावाजवळ, त्यांच्या घराजवळ जी नदी होती तिथे ते बसलेले होते. आणि अचानक त्यांना असं झालं की तिथे काही नावाडी होते
ते नाव वल्हवत होते. आणि ते वल्हवत असताना ते गंगेला उद्देशून एक छानपैकी गीत म्हणत होते. आणि त्या गीताचा अर्थ असा होता की हे गंगा मैया, तुझ्यामुळे आमचं हे पवित्र सुंदर जीवन हे पवित्र झालेलं आहे, हे तुझ्यामुळे झालेलं आहे. तुझ्या चरणी आम्ही आमचा हा देह नतमस्तक करायला तयार आहोत. आणि त्यातून एकदम अचानक यांच्या कवी मनामध्ये 2 शब्द स्फुरले आणि ते शब्द होते वंदे मातरम. त्याच्यानंतर 3 वर्ष निघून गेली आणि असेच एकदा ते तिथेच बसलेले असताना अचानक त्यांच्या डोळ्यासमोर एक असा तेजोवलय आला. पाण्यातून एक अशी प्रतिमा वरती आली आणि बघता बघता तिने देवीचं स्वरूप धारण केलं. आणि या वंदे मातरम गीतात वर्णन केल्याप्रमाणे त्वम ही दुर्गा दशप्रहरण धारिणीम कमला कमलदल विहारिणीम वाणीम विद्यादायिनीम असे भाव त्यांच्या मनामध्ये, शब्द त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले. आणि बघता बघता ती जी प्रतिमा होती ती अंतराळामध्ये विलीन होऊन गेली. साग प साग प तव भास अंतरा झाला, तव भास अंतरा झाला, मन रमता मोहना. तव भास अंतरा झाला, मन रमता मोहना, मन रमता मोहना. हासती फुले भवताली मधुर ये फळांवर लाली. हासती फुले भवताली मधुर ये फळांवर लाली. वाहत ये झुळझुळ वारा, वाहत ये झुळझुळ वारा. दरवळला परिमळ सारा, दरवळला परिमळ सारा. तव हृदय पुष्प गंधाची अनुभवते कल्पना, अनुभवते कल्पना. मोहना रे मोहना रे मोहना रे मन रमता मोहना. तव भास अंतरा झाला. आकाशामध्ये वीज चमकून जावी आणि क्षणार्धात सगळा परिसर उजळून निघावा आणि पुन्हा सगळीकडे अंधार व्हावा, तसं बंकिमचंद्रांच्या हृदयात झालं. हे सगळे शब्द ऐकल्यानंतर आपल्याला त्यांनी ही जी वंदे मातरमची रचना केलेली आहे त्या सगळ्या शब्दांचा अर्थ लगेच लक्षात येईल. वाहत ये झुळझुळ वारा, दरवळला परिमळ सारा. हासती फुले भवताली मधुर ये फळांवर लाली. त्यातूनच त्यांना शब्द सुचले. काय होते ते? शुभ्र योचना पुलकित यामिनीम फुल्ल कुसुमिताम द्रुमदल शोभिनीम सुहासिनीम सुमधुर भाषिणीम सुखदाम वरदाम मातरम वंदे. आणि अशा तऱ्हेने ते धावत धावत घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी आपला टेबलाचा खण होता तो खसखन ओढला, त्यातले कागद काढले, लेखणी हातामध्ये घेतली आणि त्या संध्याकाळी त्यांच्या कागदावरती जणू हे भारत मातेचं स्तवन सरसर 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 एखादी मोत्यांची माळ, त्याचे मणी असे घळघळ घळघळ ओघळावेत त्याप्रमाणे
त्या मण्यांसारखं अक्षर त्या कागदावरती उमटू लागलं. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे शुभ्र ज्योत्स्नाम पुलकित यामिनीम फुल्ल कुसुमिताम ध्रुमदल शोभिनीम सुहासिनीम सुमधुर भाषिणीम सुखदाम वरदाम मातरम वंदे. आणि ते सगळं झाल्यानंतरच त्यांनी तिथेच तो पेन बंद केला. तो कागद आपल्या टेबलाच्या ड्रॉवर खाली सरकवून ठेवला आणि तिथेच ते शांतपणे बसले. भगवंताची आळवणी करायला लागले, दुर्गा मातेची आळवणी करायला लागले. कारण तो दिवस होता कार्तिक शुद्ध नवमीचा. कार्तिक शुद्ध नवमीला तिकडे बंगालमध्ये दुर्गा मातेचा मोठा उत्सव केला जातो आणि जगतधात्री नवमी असं त्या नवमीचं नाव आहे. आणि ह्या जगतधात्री नवमीचं स्तवन माझ्याकडून घडलं. या आनंदामध्ये त्यांच्या डोळ्यातून घळ पाणी व्हायला लागलं. त्यांना खूप वाईट वाटलं आणि एक तऱ्हेचा त्या पाण्यामध्ये देखील आनंद होता की भारत मातेचं हे इतकं सुंदर स्तवन भारत मातेच्या कृपेने, सर्व देवदेवतांच्या कृपेने माझ्या अंतःकरणातून स्त्रवलं, माझ्या अंतःकरणातून बाहेर पडलं. दुसऱ्या दिवशी ते ज्या मासिकाचे संपादक होते त्या मासिकाचा उपसंपादक होता, तो त्यांच्याकडे आला आणि तो इकडे तिकडे काही लिहिलेलं मिळेल म्हणून शोधाशोध करत होता. बंकिमचंद्राने त्याला विचारलं, काय रे, काय शोधतोयस? तो म्हणाला, नाही, आपली उद्या आपली पत्रिका आहे ती छापायची आहे ना. हो, मग छापायची आहे ना, काय त्याचं? तर म्हणाले, ते जी वर्तमानपत्र छापायचं आहे त्यातला हा कोपरा आहे ना, तो छापायचा शिल्लक राहिलेला आहे, मग तिथे काहीतरी छापलं गेलं पाहिजे. तर म्हणून तो ड्रॉवर उघडल्याबरोबर त्याला ते वंदे मातरम काव्य दिसलं. तो म्हणाला की ह्या उरलेल्या जागेत छापण्यासाठी हे काव्य वापरू का? बंकिमचंद्रांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला म्हणाले की पाद पूर्णार्थ वापरण्यासाठी ही वंदे मातरम रचना नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की जे छापणारे आहेत त्यांनी हे लक्षात घ्या, कुठेतरी छापण्यासाठी जागा शिल्लक उरली म्हणून वंदे मातरम छापायचं नाहीये. वंदे मातरम छापा आणि मग जागा उरेल त्याच्यात काय छापायचं असा प्रश्न पडू द्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असे ते द्रष्टे होते. त्यांनी त्यांच्या मुलीला विचारलं, काय ग, वंदे मातरम हे इतकं अप्रतिम काव्य मला स्फुरलेलं आहे, तुला ते आवडतंय का? ती म्हणाले, एवढं काही मला खास वाटत नाहीये ते. ते म्हणाले, लक्षात घे, हे शब्द जे आहेत ना, ते शब्द पुढच्या 30 वर्षांनी एक अंगार बनून येतील, तेव्हा तूही नसशील आणि मीही नसेन. बंकिमचंद्रांना आज द्रष्टा म्हटलं जातं किंवा बंगाली भाषेमध्ये ऋषी बंकिमचंद्र असं म्हटलं जातं. ऋषी या शब्दाचा अर्थ आहे, मिलिंद सबनीस यांनी वंदे मातरमवर एवढा जाड ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. त्यासाठी ते बंकिमचंद्रांच्या गावी गेले होते. तिकडे गेल्यानंतर बंकिमचंद्रांचं घर कुठे त्यांना प्रश्न पडला, म्हणून तिकडच्या छोट्या मुलाला त्यांनी विचारलं, काय रे, बंकिमचंद्रांचं घर कुठे? तो एवढूसा मुलगा मिलिंद सबनीसांना काय म्हणाला, ऋषी बंकिमदा कहिये. ऋषी म्हणा त्यांना, असं वाटेल त्या उपाध्या लावू नका. तर ते ऋषी बंकिमचंद्रांना हे काव्य स्फुरलं. आपल्या देशावरचं इंग्रजांचं राज्य नाहीसं व्हावं म्हणून 1857चा स्वातंत्र्य समर झाला. त्या स्वातंत्र्य समरातून भारत माता ही पुन्हा एकदा स्वाभिमानाने उभी राहणार म्हणता 1857चं स्वातंत्र्य समर हे नाहीसं झालं आणि भारत माता स्वतंत्र होता स्वतंत्र व्हायची राहिली. वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक त्यातून उभे राहिले. वासुदेव बळवंत फडके लहुजी वस्तादांच्या माध्यमातून तिकडे तरुणांना लाठीकाठीचं प्रशिक्षण देत होते. त्या लाठीकाठीचं प्रशिक्षण घेणाऱ्यांमधले 2 दैदिप्यमान तरुण होते. एक होते बाळ गंगाधर टिळक आणि दुसरे होते महर्षी ज्योतिराव फुले. या दोघांनीही क्रांतीची ज्योत पुढे नेली आणि बाळ गंगाधर टिळक एकदा एका कीर्तनाला बसलेले होते. तो तरुण कीर्तनकार होता. तो असं म्हणाला की आपल्या देशामध्ये
ही जी साथ आलेली आहे प्लेगची, त्या प्लेगच्या साथीसाठी तो रँड साहेब आहे हा घराघरामध्ये घुसून आमच्या माता भगिनींवर अत्याचार करतो आहे. त्याचं हे धाडस होतं तरी कसं? आपल्या देशात ते तरुण करतायत काय? लोकमान्य टिळकांनी कीर्तन नीट ऐकलं होतं. कीर्तन संपल्यानंतर त्या तरुण कीर्तनकाराच्या पाठीवर लोकमान्यांनी हात ठेवला आणि म्हणाले, कीर्तनातून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती होणं जास्त आवश्यक आहे. आणि त्याच कृतीतून जो तरुण कीर्तनकार आहे म्हणजेच चाफेकर बंधू उभे राहिले आणि चाफेकर बंधूंनी रँड साहेबाचा वध केला. त्या चाफेकर बंधूंच्या बलिदानाची बातमी वर्तमानपत्रात छापलेली बघितली आणि एका या नाशिक मधल्या जवळच्या भगूर या गावातल्या एका क्रांतिकारक तरुणाने त्या अष्टभुजेच्या चरणी प्रतिज्ञा केली की हे राज्य होण्यासाठी मारिता मारिता मरेस्तोवर लढेन. आणि ही जी क्रांतीची ज्वाला धगधगत होती तिला कुठेतरी आपल्याकडे प्रेशर कुकर असतो ना, त्या प्रेशर कुकर मधलं प्रेशर जर जास्त झालं तर कदाचित तो कुकर फुटण्याची शक्यता असते. तो फुटू नये म्हणून त्याला शिट्टी लावलेली असते. आणि तरी सुद्धा दूरदर्शनवरचा टीव्ही बघण्याच्या नादामध्ये किंवा मोबाईल बघण्याच्या नादामध्ये 4 शिट्या झाल्या, 5 शिट्या झाल्या, 6 शिट्या झाल्या तर तो फुटू नये म्हणून त्याला सेफ्टी वॉल लावलेला असतो. तसा सेफ्टी वॉल म्हणून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना इंग्रजांनी केली. 1896च्या या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ ठाकूर यांनी हे संपूर्ण वंदे मातरम त्या सभेची सुरुवात होताना संपूर्णपणे म्हटलं. कीर्तनाची सुरुवात करताना मी जी चाल म्हटली ती रवींद्रनाथ ठाकूरांनी लावलेली आहे. त्या चालीमध्ये त्यांनी ते वंदे मातरम म्हटलं आणि त्यापासून सगळ्या तरुणांच्या मनामध्ये क्रांतीची ज्योत उभी राहिली. 1905 साली वंगभंग म्हणजेच बंगालची फाळणी केली लॉर्ड कर्झनने आणि त्याच्या विरोधात संपूर्ण समाजाला एकत्र केला. बंगालची फाळणी हे निमित्त होतं इंग्रजांच्या विरोधात असंतोष भडकवून हे राज्य पुन्हा स्वतंत्र करणं, हाच सगळ्यांचा हेतू होता. आणि याच हेतूने रवींद्रनाथ ठाकूर यांनी बंगालमध्ये हुबळीच्या किनाऱ्यावरती सगळ्या तरुणांना आवाहन केलं होतं आणि त्या आवाहनाला सगळे तरुण एकत्र झाले होते. तिकडचा जो 2000 क्षमतेचं सभागृह होतं ते संपूर्ण भरलं होतं. त्याच्या खालचं सभागृह उघडण्यात आलं, ते देखील संपूर्ण भरलेलं होतं. त्याच्यानंतर ध्वनिक्षेपक लावण्यात आले की वरती खालती दोन्हीकडे आवाज जातील, पण तरी सुद्धा त्या दोन्ही सभागृह वरती खालती आणि आजूबाजूला सुद्धा तरुणांची प्रचंड गर्दी झालेली होती. सगळ्यांना रवींद्रनाथ ठाकूरांनी आवाहन केलं. कसलं आवाहन केलं? स्वदेशीचं आवाहन केलं. असहकाराची चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ, तिथून ती चतुसूत्री आली आणि मग तिथून त्या सगळ्या भाषणांमुळे सगळ्या तरुणांच्या मनामध्ये जोश निर्माण झाला आणि त्या जोशातून कोटी कोटी मुखातून अनावधानाने 2 शब्द बाहेर पडले आणि सगळं सभागृह त्यातून दणाणून गेलं. ते 2 शब्द होते वंदे वंदे. मग रवींद्रनाथ ठाकूरांनी तिथे रक्षाबंधन करायचं ठरवलं आणि सगळ्यांना रक्षा बांधल्या गेल्या. करी बांधूया पवित्र कंकण, करी बांधूया पवित्र कंकण, करी बांधूया पवित्र कंकण. इतिहासाच्या पानोपानी आज बोलूया निश्चयवाणी. रम्य भविष्याची त्यामधुनी भव्य मंदिरे पुनश्च उभवून करी बांधूया पवित्र कंकण, करी बांधूया पवित्र कंकण. आणि तो
कंकण बांधल्यानंतर सगळ्यांच्याकडून पुन्हा एकदा उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, वंदे वंदे. आणि तेव्हापासून वंदे मातरम हा मंत्र ठरला. आपण मंत्र म्हणत असतो आणि त्या मंत्रांचं सामर्थ्य आपणच म्हणत असतो. अहो, आम्ही तो गायत्री मंत्र इतक्या वेळा म्हटलं, महाराजची काय करायचं, गायत्री मंत्र आम्हाला काही तेवढा फळलासा वाटत नाही. अरे पण गायत्री मंत्र म्हणण्यासाठी तुझ्या शरीराची तू व्यवस्थित निगा राखली होतीस की नाही, योग्य तऱ्हेने खाणं पिणं केलं होतंस की नाही, तशाच तऱ्हेने तर तो फळ देणारा आहे. त्याप्रमाणे सगळ्या क्रांतिकारकांनी आणि सगळ्यांनी तरुणांना आवाहन केलं की स्वतःचं शरीर पहिलं सुदृढ केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत सगळ्यांनी उडी घेतली पाहिजे. आणि तो मंत्र पण सगळ्याच तरुणांच्या अंगात जोश असतो तसं नाही. काही तरुण असं म्हणतात की ठीक आहे, आम्हाला ते नाही सहन होणार आहे, पण मग ठीक आहे, पण आमचं मनोबल आहे. मग ते मनोबल राखण्यासाठी म्हणून मग महात्मा गांधींनी एक साधा सोपा उपाय केला. सगळ्यांच्या हातामध्ये कापूस दिला आणि त्या चरख्याच्या सहाय्याने त्या कापसाला पीळ पाडायचा, त्यातनं सूत निर्माण करायचं आणि त्या सुताला पडणारा पीळ बघता बघता सूत कातणाऱ्याच्या अंतःकरणाला पीळ पडायचा आणि तो पीळ पडणारा जो असतो की नाही, तो सुंभ जळला तरी पीळ कायम आहे असं आपण म्हणतो की नाही, तसा त्याचा जो पीळ होता हृदयाला पडलेला तो भक्कम झाला. आणि त्याच्यामुळे काय झालं, निशस्त्र क्रांतिकारक पोलिसांनी कितीही दंडुके मारले तरी सुद्धा हटला नाही. आणि अशा तऱ्हेने निशस्त्र क्रांती करणारे सुद्धा म्हणत होते वंदे मातरम आणि सशस्त्र क्रांती करणारे सुद्धा म्हणत होते वंदे मातरम. आणि अशा तऱ्हेने या वंदे मातरम मधून आपला देश आहे हा स्वतंत्र झाला. सगळ्यांच्या सहकार्याने हा देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना विचारण्यात आलं की हा देश कोणामुळे स्वतंत्र झाला. असं निशस्त्र लोकांमुळे म्हणजे आंदोलन करणारे, निशस्त्र आंदोलन करण्यामुळे किंवा उपोषणाला बसणाऱ्यांमुळे देश स्वतंत्र झाला की क्रांतिकारकांमुळे देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अत्यंत छान उत्तर दिलं. डॉक्टर हेडगेवारांना जेव्हा विचारण्यात आलं होतं की क्रांती कार्य सगळ्यात चांगलं का अहिंसक चळवळ सगळ्यात चांगली, तेव्हा डॉक्टर हेडगेवारांनी सुद्धा उत्तर दिलं होतं की आपला देश स्वतंत्र होणं हे महत्वाचं आहे. उद्देश काय आहे ते लक्षात ठेवा आणि त्या उद्देशानुसार सगळ्यांची वर्तणूक असली पाहिजे. उद्देश काय आहे, देश स्वतंत्र होणं. मग देश स्वतंत्र होण्यासाठी साहेबाचे बूट चाटण्यापासून त्याच्याच बुटांनी त्याचं डोकं सडकून काढण्यापर्यंत ते सगळे मार्ग मला मान्य आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या घरावरती तिरंगा फडकवला आणि सगळ्यांना सांगितलं की सशस्त्र क्रांतिकारकांमुळे, सुभाषचंद्रांच्या आझाद हिंद सेनेमुळे हा देश स्वतंत्र झालाच, पण अहिंसक मार्गाने सुद्धा ज्यांनी चळवळी केल्या, असं आंदोलन केली, त्यांच्यामुळे सुद्धा हा देश स्वतंत्र झाला. या दोन्ही कार्यांमध्ये जे नव्हते पण जे आपापल्या घरात बसून आपापल्या देवतेच्या पुढ्यात राहून हा देश स्वतंत्र व्हावा म्हणून देवतेची आराधना उपासना करणारे सुद्धा, या सगळ्यांना मिळून हा देश स्वतंत्र झालेला आहे. आणि म्हणून तितक्याच गर्वाने, अभिमानाने 56 इंचाच्या छातीमुळे सगळ्यांनी जोरदारपणे म्हणा, भारत माता की वंदे वंदे. अशा तऱ्हेने हा वंदे मातरमचा मंत्र आपण सतत ठेवूया. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा वंदे मातरममुळे आपण आपला देश या विश्वाच्या सर्वोच्च शिखरावर वैभव संपन्न अवस्थेत भारत मातेला विश्वगुरु म्हणून प्रस्थापित करण्यासाठी सगळ्यांनी आपण एकत्र होऊया, कटिबद्ध होऊया. भारताची या महारथाया सारे मिळून ओढूया, पायी गती आणि हाती शक्ती, हृदयी भक्ती जोडूया.
दाही दिशांना जाऊ फिरू, मेघासम आकाश भरू, अथक निरंतर परिश्रमाने या भूमीचा स्वर्ग करू. दाही दिशांना जाऊ फिरू. याच्यामुळे काय होणार आहे, या कणाकणातून दिव्य तेज प्रकटेल, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. आणि हा विश्वात अजिंक्य ठरण्याचा मंत्र आपण आपल्या घरी जाताना घेऊन जाऊया. हे भारत मातेचं स्तवन आहे, हे आपल्या अंतरंगामध्ये आपण सगळ्यांनी उतरवून घ्यावं आणि भारत मातेला जगाच्या सर्वोच्च शिखरावर विश्वगुरु अवस्थेमध्ये स्थानापन्न झालेलं याची देही याची डोळा बघावं, अशी महाराजांची इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी वंदे मातरमवर कीर्तन करण्याची संधी मला दिली. माझी जी काही बुद्धिमत्ता होती, जे काही माझं वाचन होतं, जे काही तुमच्या सारख्यांच्या कडूनच मला मिळालेलं होतं, तेच सगळं तुम्हाला पुन्हा एकदा अर्पण. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम. राम एक शॉल, मंदिराची माहिती पुस्तिका आणि सप्रेम भेट वस्तू महाराजांनी अभ्यंकरजी यांना, त्याचाही सन्मान या ठिकाणी स्वामीजी करत आहेत. उत्सव सोहळ्यामध्ये सायखेडा गावकऱ्यांनी वंदे मातरमचं महत्त्व आणि वंदे मातरम हे का मंत्र बनला हे सांगण्यासाठी मला संधी दिली आणि त्यानिमित्ताने माझाही अभ्यास घडला. याबद्दल मी सगळ्या सायखेडकरांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. अशाच तऱ्हेचे सुंदर सुंदर कार्यक्रम त्यांनी अशा महोत्सवातून ठेवावेत अशी एक इच्छा व्यक्त करतो.